नमस्कार मित्र हो, आज आपण खांडतच्या मैदानात होतो आणि खांडतच्या मैदानात द्वितीय क्रमांक आणि सिस्टम क्रमांक मयूर सनस यांच्या गाडीने केलेला आहे. तर आपण त्यांच्या संपूर्ण टीमशी बोलतोय. नमस्ते भैया. नमस्ते. आज लहूचा कमबॅक आणि रायफलची कमाल, तर काय सांगाल ह्याबद्दल? हां, लहू आता नवीन खरेदी आहे. ही रायफल रायफल नवीन खरेदी आहे. एक 15 दिवस झालं खरेदी करून. हां, ह्याच्या आसूच्या मैदानामध्ये गट काढला होता. सेमीला गाडी आडवी आली होती. बर तिथून पुढं मग आज काढला दात 2 दात हां. आहे. दुसरा दात पाडला होता. आता गुणवरती आला. कालपर्यंत रक्त येतो दात. हां. आज दात क्लिअर झाला आणि आज गाडी पळाली. मग सम्राट आणि दोघाची गाडी कशी काय दोघांची गाडी पळाली. मग तो पायरा तर मला कळलं की रात्री अचानक झाला. रात्री अचानक 10 वाजता पायरा झाला. नाना गरुडांचा फोन आला अशाने असं गाडी पळवायची. ठीक आहे म्हणजे पळवू गाडी, नाही काय अडचण. मला पिंटू शेटने सांगितलं की अचानक पायरा झालाय अचानक पायरा आणि गाडी गुलालाच पात्र. हो. तर कशी गाडी पळाली मग? गाडीची मस्त पळाली. आणि संतोष दाजीने कशी काय गाडी आणली? संतोषाजीने गाडी मस्त हाणली. जॉकी काय 1 नंबर जॉकी. आणि तास बी लागलं मधलं. तास पण मधलं लागलं. हा, गटाला 4 नंबर तास, सेमीला 4 नंबर तास आणि फायनलला 3 नंबर तास आहे. बर. आणि लहूचं? लहूचं गटाला 5 नंबर तास, सेमीला 4 नंबर तास आणि फायनलला 4 नंबर तास. बरं. आज लहू बरोबर कोण होतं? लहू बरोबर रायबा होता. कुठला? माळशिरस मोरूची. मोरूच मोठे गावचा. मोठे गावचा. लहूचा कमबॅक झाला लहूचा कमबॅक झाला. आणि रायफलने कमाल केली. रायफलने कमाल केली. हा, काय सांगाल ह्याबद्दल? काय रायफलला आता नवीन खरेदी घेतलेली आहे. त्यामुळे रायफल वस्तू पळताना बघितली, जवळपास 5-6 मैदान पळताना बघितली होती. त्याच्यानंतर खरेदी केली रायफल. बरं. त्याचबरोबर काय की आपल्या संपूर्ण टीममध्ये कंटिन्यू सगळ्यासाठी धडपडणारा, आपल्या बैलासाठी धडपडणारा, सगळं काम करणारा रोहित उर्फ चिकू गावडे. हां, त्याचं पहिल्यांदा अभिनंदन केलं पाहिजे. तो पास झालाय. झालेला आहे. आणि खास त्या 10वी पास झाला. आपण कालच्या सांगत होतो गुलाल पाहिजे गुलाल. आणि डबल गुलाल दिला. डबल गुलाल दिलाय. काय डबल धमाका. तर त्याची तर आता संध्याकाळच्या पार्टी आहेत आपल्याला. चिकू काय सांगशील? काय नाही हां, कडेनं पळून 1 नंबर केला. आहे ना? गाड्या मस्त पळाल्या. बरं बरं. दोन्ही गाड्या मस्त पळाल्या. दोन्ही गाड्या मस्त पळाल्या. तर तुम्हाला आता कसं आहे, जरी हा दुसरा झाला असला आता तरी, आणि सम्राट ही खोंडांची गाडी आणि ती बी मातीचं रान, कसं काय डेअरिंग केलं तुम्ही पळवायचं? मातीचं रान म्हणजे डेअरिंग म्हणजे सकाळी आल्यानंतर असं वाटत होतं गाडी पळेल का नाही. कारण की ज्यावेळेस फाटी दाखवायला वासरून नेलं त्यावेळेस असं पूर्ण नक्कीमध्ये असं चिखलच उचलून येत होता. गटाला गाडी पळाली त्यावेळेस असं पूर्ण चिखलच झालता गटाला. सेमीला गाडी मग सेमीला कारण की रान पूर्ण वळल्यामुळे राननी झालं. मग तिथून पुढे वासरांनी ग्रीप धरली. पण गटाला थोडं रानाचं हेच झालेलं होतं. मग आलेल्या तुम्हाला वाटलं का आता आज वासरांची गाडी कशी काय पळायची मातीचं रान? म्हणजे टेन्शन झालं सकाळी आलेल्या. लहूच्या गाडीचं काय वाटत नव्हतं, कारण की लहूला वाटत होतं गाडी, कारण की ती गाडी वडणार रेवट्यात त्याला चालतो. पण वासरांचं असं झालं की नक्कीपर्यंत पूर्ण पाहिजे होते वासरांची फाटी दाखवतानाच. उदयदाजी काय सांगाल? काय नाही, दोन्ही गाड्या फायनलला राहिल्याबद्दल आम्हाला मन भरून आलं की बाबा बैलांनी आज कार्य केलं. 2 मैदान आमच्या गटालाच आम्ही मार खाल्ला. वासरान दात लावला त्यामुळे वासरू फ्रेश नव्हतं. पण सध्या ह्या महिन्यात उदयदाजी कदम, सुट्टी मेकर उदयदाजी कदम हे नाव थोडं चर्चेत आहे. शेतकी पुण्य आहे पूर्णतः म्हणायची. चर्चेत आहे नाव. आहे का नाही? पूर्णतः चर्चेत आहे. म्हणजे काय झालं, सुट्टी मेकरच असं आहे की मन साप आहे. तुमच्याकडे बी त्यांचं नाव लागतंय आणि जीवन शेटकडे बी त्यांचं नाव लागतंय. 2 मालक त्यांचं नाव लावतात. मालकांचा नाही काय विषय. आपण त्यांच्यासाठी भरपूर झटतो. पायऱ्यासाठी काहीतरी काही करावंच लागतं. शेवटी आपल्याला नाव पोहोचतो म्हणजे आपण काहीतरी केलंच पाहिजे. बर. तर आता लहूने रायफलनं गुलाचा सिलसिला चालू केलाय, बरोबर आहे. मध्यंतरी खडतर प्रवास होता तुमचा लहूसाठी, पोपटरावसाठी, आणि पुन्हा गुलालाचा सिलसिला चालू झालाय. तर ह्याबद्दल काय सांगा? गुलाला सिलसिला म्हणजे लहू लंपीत आजारी होता. जवळपास 10 महिने लंपीत गेले. 16 दिवस बैल जगल कारण ही गॅरंटी नव्हती. त्यातूनही बैल जगला आणि वेळाळीमध्ये 2 नंबर केला. पहिलं मैदान त्याचं की वेळाळीमधलं. गट ही नव्हता, डायरेक्ट गट सेमी फायनलला गाडी राहिली. त्याच्यानंतर नेरावागजमध्ये पण फायनलला गाडी राहिली त्याची. आणि आज त्याचं 3रं मैदान आहे. पोपटरावची तब्येत कशी काय? पोपटराव मस्त आहे. पोपटराव ही 15 दिवसात मैदानात दिसेल. आता पोपटराव ही क्लिअर झालेला आहे. 15 दिवसामध्ये पोपटराव ही मैदानात येईल. म्हणजे ह्यांच्या पाठीमागे परत आता पोपटराव येतोच लगेच. पोपटराव ही पण नाही आता. बरं. आता
रायफलचं पुढचं काय नियोजन? रायफल आता 16 तारखेला आपल्या इथंच मळदमध्ये मैदान पडलंय. 16ला रायफल पळताना दिसेल, 16 आणि लवी पळताना दिसेल. लवकर दिसेल. निश्चितच तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला असं सतत चर्चेत आणि गुलालात राहावं ही शुभेच्छा असेल. आणि जे काय आपल्या दावणीला बैल असतील त्यांच्यासाठी बी. पप्पू काय म्हणता तुम्ही? म्हटलं सगळं गाडीचं नियोजन करतात, येटाने आवडणं सगळं त्यांच्याकडेच असतं. छकड्याचं पूर्णतः ज्यावेळेस छकड आपण नवीन आणल, छकड पूर्णतः यट्टान घालणं हे ते सगळं बापराव शेलार करतात. आम्ही काहीच करत नाही, सगळं पूर्णतः त्यांच्या हातात असतं. त्यांनी गाडी आवडणं, ती गाडी आवडली, ही गाडी राहतीच पाहिजे. आणि ते कसं आहे, पडद्यामागचं कलाकार आहेत. ते काय पुढं कुठं इथं येत नाहीत ना, म्हणजे बैल धरायसाठी इकडे परत उभं राहतात, खाली तुम्ही जाताय ते बैल धरायसाठी उभं राहतात. आणि बाकीचं काय तुमचं येटायचं काम ते सगळं करतात. जुने जाणते दोन्ही बापू असतात पुढं. आणि ते आमची मुलाखत चाललेली असते इकडे बाहेर, तुम्ही खाली गेलेला असता. आणि काय मैदानात असणार, कुठं जाऊ द्या, काय मैदानात दोघं असणारच. बरं बोलता पुन्हा आपण बापू मला आता सांगा, दोन्ही बैल गुलालात आली तर आता आज तुमची मानसिकता काय त्याची? आज आनंद झाला, कारण 2 मैदानात गट निघाला नव्हता. लवणी गेलं पण ह्याचा गुलाल राहिला होता. त्याचा गुलाल सगळ्या टीमलाच आनंद झालेला आहे चांगला. आणि हे सगळ्या टीमचं आणि मेन म्हणजे हे सगळं जे आज गुलालाचा सिलसिला चालू झाला आज, म्हणजे दोन्ही गाडी गुलाल हे सर्व टीमचं काम आहे. हा, हे टीमचं हे संपूर्ण काम पूर्णतः सगळं टीमचं, बैल सोडण्यापासून पाणी करण्यापासून सगळं टीमचं काम आहे. हा, अजून तिकडे बक्षिसाकडे गेलेली काय टीम तिकडे अजून आहे, पक्षाकडे गेलेली टीम आहे अजून तिकडे. फक्त ढाला आपण ते सन्मान चिन्ह तेवढं पुढे आणलं आपण इकडे. तर असाच हा सिलसिला चालू राहावं आणि सतत तुम्ही गुलालात राहावं, चर्चेत राहावं, तुमचं नाव चर्चेत राहावं आणि ही असाच एकोपा राहावं. आणि अजून आता बापू तुमच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी मुलं आहेत ना, तर मुलांना चांगलं मार्गदर्शन पाहिजे. जसं आता चिकू पास झालाय, त्याने कॉलेजला गेलं पाहिजे, तसंच इतर काय मुलं असतील तर त्यांच्यासाठी मार्गदर्शन चांगलं करा, हीच आमच्याकडून इच्छा असेल. आणि आपण इथंच थांबूया. धन्यवाद.